आजची जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आपण बघणार आहोत. सो सगळं नॉर्मल आहे. एक छोटीशी गोष्ट काहीतरी बिघडलेली दिसते, पण तुम्ही ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी इग्नोर करून त्या गोष्टीवर खूप फोकस करत आहात. त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग चालू आहे, एन्झायटी चालू आहे की आता पुढे कसं करायचं. मध्येच झोपेतनं जाग उठून बसण्याची शक्यता, जाग येण्याची शक्यता, झोप न लागण्याची शक्यता, अशा प्रकारचे विचार सतत डोक्यामध्ये चालू आहे. दोन गोष्टींमध्ये अडकलेलं आहे. मे बी फायनान्स रिलेटेड गोष्टी असू शकतात की कुठेतरी काहीतरी पैशाची जमवाजमव करायची असेल पण ती होत नाही आहे, किंवा काही देणं द्यायचे असेल पण ते दिले जात नाही आहेत, किंवा अजून काही प्रकारची एनर्जी असेल आणि त्यासाठीच तुम्ही विचार करत आहात की ह्या सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत. पण येस, डिवाईनची एनर्जी आपल्याला आहे की सगळ्या गोष्टी बॅलन्स होणार आहेत. तुमच्याकडून तुम्ही थोडेसे पेशन्स ठेवा, ओव्हर थिंकिंग बंद करा. सगळ्या गोष्टी वेळ घेणार आहेत आणि वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी योग्य पण होणार आहेत. सो ज्या चुका अधिक मागे तुम्ही भूतकाळात केलेल्या असेल त्या चुका परत रिपीट करू नये यासाठी तुम्हाला संकेत दिला जातो. सो त्याच चुका परत करू नका आणि आहे त्या गोष्टींचा फार विचार करू नका. आराम करा, शांत डोकं ठेवा, शांत डोक्याने निर्णय घ्या, ओव्हर थिंकिंग करू नका. सगळ्या गोष्टी बॅलन्स होणार आहेत. ही एनर्जी क्लेम करण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पर्सनल रीडिंगसाठी DM करा. श्री स्वामी समर्थ.